इथे प्रकट झाले. मूक आहे सिंहाचं आणि शरीर आहे मानवाचा. जोर जोरात भयंकर आवाज करू लागलेले आहे. अशा पद्धतीने आता भगवंत खवळलेले होते. इथे हिरण्यकश्यप घाबरला. इकडे भक्त प्रल्हादाचं स्मरण चालू. नारायण नारायण. दृश्य भगवंताने पाहिलं हिरण्यकश्यपला. बाकीचे सैन्य पळायला लागले घाबरून. बाकीच्यांनी पाहिलं आता आपले काही जिवंत राहत नाही. सगळे सैन्य पळायला लागले. हिरण्यकश्यप पाहायला लागला भगवंताकडे. कुठे तू इकडे मागे सर तिकडे पाह समोर हिरण्यकश्यपूने दुसरे भगवंताला पाहिलं. तो रुद्र अवतार सिंहाचं मुख आहे. अर्ध शरीर मानवाचं आहे आणि भगवंताचा बरका त्या ठिकाणी जोर जोरामध्ये जय घोष चालू आहे. आवाज चालू आहे. क्रोधायमान झाले नृसिंह भगवान परमात्मा. आणि भगवंताचा क्रोध अनावर झाला आणि बघता बघता हिरण्यकश्यपूला पकडलेला आहे. उचललं हिरण्यकश्यपूला. आता घरात नको दारात नको मग उंबरठ्यावर की बसले. आता बघा व्यवस्थित मागे मागे सर मागे मागे एक धरून ठेव तुम्हाला. पाय खालीच राहू द्या. आवाज नृसिंह भगवान परमात्मा क्रोधायमान झालेला आहे. हिरण्यकश्यप पाय आपटायला लागलेला आहे. वाचवा. पण भगवंताचं ते स्वरूप पाहून सगळे शिपाई पळून गेले. हिरण्यकश्यप त्या ठिकाणी थरथर कापू लागला. भगवंताचा क्रोध इतका अनावर झाला. भगवंताने ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं अस्त्राने नको शस्त्राने नको. मग हिरण्यकश्यपूला भगवान नृसिंह भगवंताने आपल्या नखाने त्याचं पोट फाडायला सुरुवात केलेली आहे. वा टाळी वाजवा जरा सर्वांनी. हिरण्यकश्यप भगवंताचा जो रुद्र अवतार भगवंत काही शांत व्हायला तयार नाही. जरा टाळी वाजवा तुला सर्वांनी. नृसिंह भगवान की नृसिंह भगवान की. आता हिरण्यकश्यप मरण पावला. भगवंताने त्याला खाली लोटून दिले. हिरण्यकश्यप जास्तच मोठा होऊन गेला. इकडे भगवंत काही शांत होत नाही. सगळे देव आले खाली. इकडे भगवंताचा क्रोधायमान अवतार चालूच होता. संतापलेले होते भगवंत.